प्रत्यक्ष बघितलेले. मी राज्याचा अध्यक्ष झाल्यानंतर जेव्हा पहिल्या मीटिंगला मला बसायचं होतं, पुन्हा होतो की आमचे 3 ACS 3 मंत्री आणि आमचं डिपार्टमेंट नाही फक्त, तर आमच्यासोबत ग्रामविकास मंत्रालय आणि कृषी मंत्रालय या 3 मंत्र्यांचं 3 खात्यांचं योगायोगाने लिडिंग मी करत होतो. आणि काय लीड करणार आहे तर मला माहित नव्हतं, कारण मी पहिला अध्यक्ष नवाचा अध्यक्ष बनलेलो आणि एवढ्या मोठ्या स्टेजवर. तर मी काही नाही, माझ्या ध्यानामधून मला एक माहिती आहे की ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असू त्याला सोल्युशन फक्त एक आणि एक आहे, ध्यान. आणि ध्यान एकमेव असं माध्यम आहे की ज्या माध्यमातून तुम्ही डायरेक्ट परमेश्वराशी कनेक्ट होता आणि परमेश्वर तुम्हाला इंट्युशन देतात. त्याच्यात मला असं मानणं आहे की तुमच्या प्रत्येक जीवनातल्या सोल्युशनचं इंट्युशन हे तुम्हाला ध्यानामधून मिळू शकतं. आणि जीवनामध्ये आम्ही जर का ध्यान झालं, आणि ध्यान तप आणि सेवेशिवाय ध्यान पॉसिबल होणार नाही, कारण तिन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. तुम्ही सेवा करावं लागेल. सेवेमध्ये मी अनुभव सांगतो की बा एखादं संकट आलं, एखादी मीटिंग आहे, मी या खिशातले पैसे काढतो, या खिशात टाकून देतो. मला काही अर्जंट काम आहे किंवा एखाद्या मित्रावर जरी काही संकट असलं, त्यांनी माझ्याकडे काही प्रॉब्लेम सांगितला तर त्यांच्यासाठी प्रार्थना, कारण प्रार्थना ही आमची परमेश्वराला सरेंडर होऊन झाली पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस शास्त्रीजींना ऐकल्यावर कळतं. आता पार्वतीची कथा ती दरवेळेस शास्त्रीजी सांगतात. आता